नमस्कार मित्रांनो, परवाच मी सांगितल्याप्रमाणे कर्जत तालुक्यात होऊ घातलेल्या प्रस्तावित 5 धरणांमुळे होणारे फायदे आणि त्यामुळे होणारं नुकसान याचं एक विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। खरं तर विकासाला कर्जतकर कायमस्वरूपी साथच देत असतात, परंतु हे येऊ घातलेले 5 प्रकल्प हे कर्जतच्या पर्यावरणाच्या दृष्टीने, कर्जतच्या पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने, कर्जतच्या होऊ घातलेल्या विकासाच्या दृष्टीने पूरक आहेत का मारक आहेत। विकास हा झाला पाहिजे, पण ऍट विच कॉस्ट? कर्जतचा विकास का कर्जतच्या पर्यावरणाचा, वन्य जीवनाचा आणि मानवतेचा हा रास आहे का, हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास सांगणार आहे। मित्रांनो, कर्जतमध्ये 5 प्रकल्प येऊ घातलेले आहेत। पहिला प्रकल्प जो ऑलरेडी सुरू झाला होता, ज्याची म्हणजे 2010 ला अनाउन्समेंट झाली, जे महाराष्ट्र शासन करणार होतं ते कोंढाणे धरण, परंतु पैशाअभावी किंवा त्यामध्ये काही झालेल्या इरेग्युलरिटीमुळे हे धरण सिडकोला देण्यात आलं आणि आता लँड ॲक्विजिशन प्रोसेस चालू आहे। हे धरण कोंढाणे धरण, त्यानंतर दुसरे होऊ घातलेले टाटाचे धरण, त्यावर होणारी विद्युत निर्मिती, त्याचप्रमाणे प्रामुख्याने आज टोरंट पॉवर जो हा प्रकल्प जो आहे तो, त्याच्यावर पण जलविद्युत निर्मिती होणारी आहे। आणि शिलार आणि पोशीर धरण ही पाण्यासाठी नवी मुंबईला पाणी देण्यासाठी असेल, पनवेलला पाणी देण्यासाठी असेल, बदलापूरला पाणी देण्यासाठी असेल, म्हणून आपण ही धरणं बांधत आहोत असं शासनाने सांगितलेलं आहे। हे शासन जेव्हा डिक्लेअर केली ही 5 धरणं, तर आज त्या धरणातून कर्जत करता काही फायदे होऊ शकतात, पण फायद्यापेक्षा आज मुख्यत्वे नुकसान जास्त दिसतंय असं माझं वैयक्तिक मत आहे। ह्याचे सर्व ठरवायचं आहे कर्जतकरांनी, कर्जत तालुक्यातील जनतेने, शेतकऱ्यांनी विश्लेषणानंतर किंवा आपल्याला इतर ठिकाणांतही सोर्समधून अनेक पक्षीय असतील किंवा नॉन एनजीओ असतील की ते हे विषय मांडत आहेत की याचा नुकसान काय आहे। तर याकरता मी एक व्हिडिओ करत आहे। आपण आकलन करायचं आहे की खरंच हा प्रकल्प आपल्या कर्जतच्या दृष्टीने चांगले आहे। कर्जतची पार्श्वभूमी काय आहे? कर्जत हा ग्रीन झोन मध्ये येतो तालुका, येथे कुठलीही इंडस्ट्री नाही। मग इंडस्ट्री नाही म्हणून आमचे तरुण कर्जतच्या बाहेर जात आहेत नोकरीसाठी, नोकरी व्यवसायासाठी ठाणे, पुणा, मुंबई इकडे जात आहेत। तो त्यांना त्रास आहेच आहे, पण हरित कर्जत राहिल्यामुळे येथे त्याचे प्लस पॉइंट काय आहे की येथे पर्यटक, अनेक फार्म हाऊस आहेत, पर्यटक येत आहेत, पर्यटन मोठा व्यवसाय कर्जतच्या दृष्टीने झालेला आहे। कर्जतला ऐतिहासिक वारसा आहे, कोंढाणे लेणी असेल, ढाग बहिरीजा असेल, तिथे असलेला धबधबा असेल, तिकडे खांडस शिलार ज्या या पट्ट्यामध्ये जे शिलार पोशीर धरण होणार आहे, या धरणाच्या माध्यमातून तिथे असलेला जो काही धबधबा आहे, सोलनपाडा असेल, याकरता पर्यटक अनेक येत असतात। मग या धरणानेही जर बाधित झालं तर पर्यटन पण कर्जतचं संपणार आहे, पर्यावरणाचा तर ऱ्हास मोठ्या प्रमाणावर आहे आणि काही टाइम बिंग नोकरींची निर्मिती होईल, परंतु जैवविविधता, अनेक शेकडो नाही हजारो वृक्षांची कत्तल, त्यानंतर होणारे जो काही बदल आहे पर्यावरणातला, हे परवडणार आहे का? उद्या येथे जंगल कटिंग झालं, जंगल तोड झाली, तिथे असलेले जैवविविधता म्हणजे इथे बिबटे आहे, भेकर आहे, अनेक पक्षी आहेत, रानडुकर आहे, ही जर हजारो एकरवरचं जंगल कटिंग झालं तर आत्ताच आपण बघतोय कर्जतमध्ये माथेरानच्या पायथ्याशी बिबटे आले होते, आधेमध्ये कर्जतच्या आजूबाजूच्या परिसरात बिबटे येत आहेत। मग हे बिबटे येणार कुठे? शहरात येणार का कुठे जाणार? म्हणूनच
हे जे प्रकल्प होऊ घातले, टोरंट पॉवर हा जो पोटलपाली पासून, पोटलपाली असेल, आंबोट असेल, वदप असेल, गौरकामत असेल, ढाक बहेरी असेल, येथे 600 माझे मित्र अनेक आंदोलन करत आहेत. माहिती जी समोर आपल्याकडे जी येते, इथे 3000 मेगावॅटचा हा जरी प्रकल्प दिसत असला, ही ग्रीन एनर्जी तयार करणार आहोत, हे एनर्जी हब होणार आहे, हे सरकारच्या माध्यमातून सांगितलं जातंय. टाटाचा पंप रिव्हर्शन जो पॉवर प्रोजेक्ट आहे, टोरॅन्टचा पण पंप रिव्हर्शन वरती एक डॅम होणार आहे ढाक बहिरीला, आणि तळाशी एक डॅम होणार आहे. इथे जलविद्युत निर्मिती होऊन, टाटामध्ये सुद्धा तळाशी जलविद्युत निर्मिती होऊन पुन्हा पंपिंग करून खाली जे डॅम होणार आहेत, पंपिंग करून पुन्हा पाणी वर जाणार आहे आणि पंप रिव्हर्शननी पुन्हा पाणी येणार आहे खाली, आणि हे सर्क्युलेशन मध्ये असं हे चालू राहणार आहे. पंप चांगले प्रोजेक्ट आहेत, झाले पाहिजे, याबद्दल विकासाला आमचा विरोध नाही. परंतु हे होत असताना काय होणार आहे की कोंढाणा धरण जे आता होऊ घातलेलं आहे, याचं पाणी संपूर्णपणे सिडको डॅम करत असल्यामुळे 400 कोटीवरूनचा डॅम आता जवळजवळ 2200-2500 कोटीवरती गेलेला आहे. सिडको करत आहे, आणि मग सिडको करत असताना हे पाणी पूर्णपणे नवी मुंबई महापालिकेला किंवा एअरपोर्टला पाणी जाणार आहे. मग कर्जतकरांना यातलं पाणी मिळतंय का? तर नाही. हा दुसरं धरण टोरॅन्ट पॉवर मध्ये सेम केस आहे. तिसरं टाटाचं पाणी हे जलविद्युतला दोन्ही टोरॅन्ट आणि टाटाला वापरले जाणार आहे. तिथे विद्युत निर्मिती होणार, ते पिण्याकरता पाणी नाहीये. मग राहिले शिलार आणि पोशीर धरण 2, याचं पाणी बदलापूर, अंबरनाथ, पनवेल या विविध नगरपालिकांना पाणी जाणार आहे. मग कर्जतकरांना पाणी कुठे? आमच्या वाडवडिलांनी पोटाला चिमटा घेऊन शेती व्यवसाय करत ज्या शेती दिलेल्या मोबदला देणार आहे, 4 पट मोबदला देणार आहेत, पण मोबदला संपल्यानंतर आमची शेती कुठे? कोंढाणे धरण आज 10 वर्षापासून झालेले, आज रिहॅबिलेशन झालेलं आहे का? पुनर्वसन झालंय का? तिथले आदिवासी जी घरं जात आहेत त्यांची, नॉर्मल लोकांची कोणाची घरं जातात, पुनर्वसन झालंय का? अजूनही आपण ऐकतो कोयना प्रकल्पग्रस्तांचं कुठे ना कुठेतरी त्यांना जागा अलॉट केल्या पण मिळालेल्या नाही. कोयना प्रकल्प होऊन वर्ष झाली किती. सेम कंडिशन इथे कर्जतमध्ये आहे. पण याच्यावर आवाज कोण उठवतंय का? कुठले राजकीय पक्ष उठवतायत का किंवा काय उठवतायत का? तर वस्तुस्थिती तशी दिसत नाही. प्रोजेक्टना सुरुवात झालेली आहे, टेंडर झालेली आहे, मग पुनर्वसनाचे प्रश्न काय? शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं जातंय का? कुठलीही जमीन अधिग्रहण होते तेव्हा प्रकल्पाकरता आधी नोटिफिकेशन निघतं, परंतु ह्या 4ही प्रकल्पामध्ये कुठेही नोटिफिकेशन निघालेलं नाही. त्यामुळे काय होतंय, काही धनिक आधीच त्यांना माहिती असं इथे ते प्रकल्प होतोय, शेतकऱ्यांना कवडीमोल किमतीत बांधून घेत आहेत आणि चौपटीने मोबदला मात्र धनिक घेत आहेत. धनिकांना विरोध आहे का? तर नाही. पण जो मूळ शेतकरी इतके वर्ष इथे राहिलेला आहे, त्या शेतकऱ्याला जर मोबदला नॉमिनल मिळाला, 1.5 दुप्पटवर आज जमिनी बांधून घेत आहेत रेडी रेकनरच्या, आणि 4 पटीने हे धनिक लोक, इन्व्हेस्टर्स लोक मोबदला सरकारकडून व्हाईट स्वरूपात टॅक्स फ्री घेणार आहेत. मग शेतकरी इथे कुठे? शेतकऱ्याचा फायदा काय? चौपट कागदोपत्री दिसतोय, मूळ शेतकऱ्याला चौपट फायदा होणार आहे का? नाही. पर्यावरणाचा ऱ्हास किती होणार आहे? 600 एकर जंगल आज एकट्या टोरंट पॉवर मध्ये तोडलं जाणार आहे. कोंढाण्याला जवळजवळ 60 एकरवरचं जंगल तोड ऑलरेडी केलेली आहे, म्हणजे 60 हेक्टरवरची साधारण, म्हणजे 100-125 एकरवरचं जंगल तोड झालेली आहे. गावाच्या गावं शिलार आणि बोरगाव मध्ये जाणार आहेत. तिथे परत या प्रकल्पामध्ये शिलार आणि पोशीर प्रकल्पात जाणार आहेत. बोरगाव असेल, आजूबाजूची चई असेल, चवणे असेल, खांडस असेल, इथली शेती पूर्णपणे यामध्ये बुडली जाणार आहे. तिथलं जंगल जाणार आहे. हे सर्व येतं कशा? पश्चिम घाट माथ्यामध्ये हा जो पट्टा येतो. फार पूर्वी सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे की पश्चिम घाट माथ्यावरती कुठलीही अनैसर्गिक गोष्ट डेव्हलपमेंट करायची नाही, मॅन मेड कुठलीही डेव्हलपमेंट करायची नाही.
त्यामुळे आज काय झालेलं आहे, गेले अनेक वर्ष पुणे ते नवी मुंबई कनेक्टिव्हिटी असलेला भीमाशंकर घाट रस्ता जो आम्ही पाठपुरावा करतोय कर्जतकर, जेणेकरून 80 किलोमीटरचा जो तळेगाव मार्गे येऊन जो फेरा आहे तो कमी होणार आहे. परंतु तो कशामध्ये येतो, इको सेन्सिटिव्ह झोनमुळे अडकवलेला आहे, फॉरेस्ट डिपार्टमेंटनी अडकवलेला आहे, म्हणून आज अनेक वर्ष हा महामार्ग होत नाहीये. मग तिथे काही थोडी बहुत एकर वरचं जंगल तुटणार आहे, तिथे फॉरेस्ट डिपार्टमेंट अडवणूक करते. मग इथे हजारो एकरवर फॉरेस्ट का तोडाला परवानगी देते, हा विरोधाभास इथे दिसतोय ना. आज रस्त्याच्या कनेक्टिव्हिटीने कितीतरी सुधारणा होणार आहे, कर्जतचं डेव्हलपमेंट होणार आहे, पर्यावरण वाढणार आहे. आज कर्जत डोणे जो रस्ता आहे, जो वांगणी बदलापूर कल्याणला जातो, इथे तर आजही आपण अस्तित्वात बघतो, छोट्या छोट्या ठिकाणी फॉरेस्ट आहेत म्हणून रस्ता नॅरो आहे, पुढे पुन्हा रस्ता मोठा आहे. मग छोट्या छोट्या गोष्टीला तिथे फॉरेस्ट बरं तिथे झाडही नाही, पण आमचा हक्क आहे फॉरेस्टचा म्हणून छोटे नॅरो झालेले रस्ते आहेत, तिथे फॉरेस्ट डिपार्टमेंट क्लिअरन्स देत नाही. मग इथे हजारो हेक्टरला फॉरेस्ट डिपार्टमेंट परवानगी देते. याचं पूर्णपणे कोलॅप्स होणार आहे इथलं कर्जत. सर्वसामान्य माणूस आज पैसे मिळतील, 4 पैसे तो रिइन्व्हेस्ट जर प्रॉपर झाले नाही तर शेतकरी रस्त्यावर येणार आहे. शेतकऱ्याला अनेक मुलं आहेत, अनेक वाटा आहेत पैसे जायला. शेती राहिली तर किमान इथे त्याचं चरितार्थ चालणार आहे. आणि मग हे फायदे कोणा करतायत, पॉवर निर्मिती होईल, निश्चित होईल, ग्रीन एनर्जी निर्मिती, ग्रीड स्टेबिलिटीचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय की आम्ही एनर्जी हब करतोय आणि महाराष्ट्र हे अख्ख्या नॅशनल ग्रीडला स्टॅबिलिटी देणारं केंद्र होणार आहे. निश्चितच आमच्याकरता सुद्धा अभिमानास्पद गोष्ट आहे. परंतु आम्ही उद्ध्वस्त होतोय, आम्हाला थेंबभर पण पाणी कर्जतकरांना मिळणार नाहीये, आमचं पर्यावरण नष्ट होणार आहे. काही स्थानिकांना थोडे बहुत रोजगार मिळतील, हा फायदा सोडला तर आमच्या कर्जतकरांना फायदा काहीच नाहीये. मग हा असा विकास आमच्या कर्जत करणारा सोसणार आहे का, कर्जतकरांना कर्जत तालुक्यांना पाणी मिळणार आहे का. आज बघा कर्जत तालुक्यातला जो आपण शिलार पोशीर हा जो पट्टा म्हणतोय, या ठिकाणी टँकरनी पाणी पुरवायला लागतंय आणि धरणं होणार आणि आम्हाला पाणी नाही. मग आम्हाला या प्रोजेक्टचा फायदा काय. म्हणून सर्वसामान्य कर्जतकरांनी पूर्णपणे या प्रकल्पाचे फायदे तोटेचं आकलन करून मग पुढे हे प्रकल्प व्हावेत का नाही, जनसंवादातून सरकार आणि जनता या संवादातून हे प्रोजेक्ट झाले पाहिजेत. विकासाला विरोध असता कामा नाही या मताचा मी सुद्धा आहे. परंतु जर संवाद नसेल आणि विसंवादातून हे प्रोजेक्ट आमच्या माथी मारणार जाणार असतील आणि आम्हाला फायदा होणार नसेल तर ऍज अ कर्जतकर म्हणून हे प्रकल्प पूर्णपणे पर्यावरण, जैवविविधता, जनतेला विनाशकारी प्रोजेक्ट आहे. आणि हे प्रोजेक्ट पुरे करताना ह्या सगळ्या जर काळजी घेतली गेली, पुनर्वसनाची काळजी घेतली गेली, पर्यावरणाचं राखलं गेलं, समतोल राखला गेला तर हे प्रोजेक्ट झाले तर कुठेतरी अर्थ आहे. कर्जतकरांची ताण भागली, मुख्य म्हणजे कर्जतकरांची ताण भागली तर हे प्रोजेक्ट कर्जतकरांच्या दृष्टीने सोयीस्कर आहेत. अन्यथा हे पूर्णपणे पर्यावरण, वन्यजीवन आणि याचा नाश करणार आहे. आता जनतेने, कर्जतच्या जनतेने विचार करायचा आहे आणि पुढचे हे प्रकल्प आपल्याकरता योग्य आहेत का हानिकारक आहेत हे या विश्लेषणाच्या माध्यमातून मित्रांनो आपण पुढे ठेवत आहे. याच्यावर अनेक दुसरे 2 व्हिडिओ 3 व्हिडिओ मी पुढे करीनच. त्याचे किती कॉस्टचे आहेत, किती डिटेलमध्ये करीन, हे एक आपल्या पुढे व्हिडिओ आज सादर करत आहे. हा व्हिडिओ आपणास आवडला तर लाईक करा, त्याच्यावर कॉमेंट करा, आवडल्यास आणि या चॅनलला सबस्क्राईब करा ही नम्र विनंती. नमस्कार.